सुहास पवारला देखील आपण पाहतोय. सुहास ज्या फॉर्म मध्ये आहे सध्या, नुकतीच एक जबरदस्त कामगिरी सुहासने केलेली आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते बॅटिंग केलेली आहे त्याला देखील आपण ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पहिले षटक घेऊन सुलतान सज्ज होतोय. अली, इनका भी हार्दिक स्वागत हमारे टफ क्रिकेट के और एक बेहतरीन खिलाड़ी. इनका भी यहाँ पर शुभागमन हो चुका है. कल खेलेंगे हिटमैन टफ पर एक बेहतरीन टूर्नामेंट जिसका आयोजन जिमी और देवखरान इनके माध्यम से होगा. स्ट्राइक पर उस्मान पटेल, नॉन स्ट्राइक पर योगेश पवार. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू अजूनही आलेले नाहीत, लक्षात ठेवा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा या ठिकाणी राखीव खेळाडू आलेला आहे. मी विनंती करतोय टीम FM कंधारी किंग. यस यस यस. स्कोरर फरहान, जल्दी यहां पर आना है. फरहान स्कोरर. पहिला चेंडू या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने एक छान असा यॉर्क केला होता. या अगोदर आपण पाहिलं धीरज भोईर, नवी मुंबईचा असा एक खेळाडू ज्याने आज खऱ्या अर्थाने गोलंदाज देखील या ठिकाणी किती निर्णायक बनू शकतात ते दाखवून दिले. सलग खूप चांगली गोलंदाजी करताना दोन छान यॉर्कर आपण पाहिले. पहिल्यांदा आपण भूषण पाटीलला देखील पाहिलं, मात्र फुलतानेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खाली लागतोय आणि यष्टीरक्षक फरदीन काझी जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड करते, कुठली धाव नाही. पहिल्या दोन चेंडूवर सुलतानने उस्मानला थोडंसं थांबून ठेवलेलं आहे. सुरुवात छान आहे सुलतानकडून. डीप थर्डमॅनला आपण केतन म्हात्रेला पाहतोय, यष्टीरक्षक फरदीन, त्यानंतर निश्चितपणे आपण कव्हरला युबला पाहतोय. पुढचा चेंडू सुलतान. आता मात्र ऑफ स्टंपवरचा चेंडू थोडासा ऑन साईडला ज्या पद्धतीने खेळून काढलं तितकंच प्रॉपर फटका योग्य पद्धतीने कनेक्ट नाही झाला. त्यामुळे निश्चितच एक धाव स्वतःचं वैयक्तिक खातं उघडते. संघाची धाव संख्या 1. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली विरुद्ध FM कंधारी किंग या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने आणि आमंत्रित केलं फलंदाजीला FM कंधारी किंग या संघाकडून. आता योगेश पवार स्ट्राईकला. डावखुरा, तंत्रशुद्ध, टेक्निकली साऊंड तितकाच रबर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्पर्धा गाजवणारा. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज, सिरीज, मालिकावीर नुकतंच आपण याला पाहिलेलं आहे. काही स्पर्धा जर गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आपण पाहिले तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे टायमिंग आणि कनेक्ट करण्याने निश्चितपणे आपण लेदर क्रिकेटर यांना देखील पाहतो ज्या वेळेस रबर बॉल मध्ये त्यांचं टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. सुलतान सज्ज होते. धाव संख्या 1. आता मात्र ऑफ कटर टप्पा पडल्यानंतर अँगल बनवून थोडासा बाहेर निघणारा चेंडू पूर्णतः बीट केलं फलंदाज योगेश पवारला. चेंडू 4. धाव संख्या 1. अतिशय अटीतडीचा सामना निश्चितपणे होऊ शकतो. या अगोदरचा देखील आपण सामना पाहिला. 86 धावांचं लक्ष दिलं होतं NP स्पोर्ट्स या संघाने आणि PVR पॅन्थर्स रायगड सारख्या बलाढ्य संघाला धक्का दिला. पुढचा चेंडू ऑफ स्टंप शफल केलं होतं, गती परिवर्तन केलं, खूप चांगल्या प्रकारे ओळखलं बदल आली ते टेम्परामेंट आणि फुटवर्क बॅट्समनचं. त्यानुसार आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय बदल करताना थोडंसं समोर टाकलेलं मात्र अँगल बनवून तितकासा चांगला बाउन्स मिळालेला चेंडूला. हो संधी होती. जबरदस्त गोलंदाजी सुलतान याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एकच धाव दिलेली आहे आतापर्यंत. काल आपण पाहिलं 2 धावा दिल्या होत्या ज्यावेळेस RK मोरवा संघाकडून नितेश याने गोलंदाजी करताना एक गडी बाद केला होता. मात्र सुलतान याने उस्मान पटेल त्यातपणे योगेश पवार सारखे 2 खंदे फलंदाज खेळपट्टीवर असताना अक्षरशः दोघांना बांधून ठेवलेला आहे. आणि आता निश्चितपणे उर्वरित ओव्हर्समध्ये या ठिकाणी आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक करावं लागेल. कारण धाव संख्या आपण पाहिलं तर काल आणि 2 दिवसामध्ये निश्चितपणे 80, 90, 93, 97, 108 अगोदर आपण पाहिलं 85, त्याच्या अगोदर पाहिलं तर 75 अशा प्रकारच्या आपण धाव संख्येला या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येते एम्ब्रोज. राईट आर्म ओव्हर द विकेट एम्ब्रोज, ज्याची सुरुवात जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने नावारूपाला आला आणि खऱ्या अर्थाने NPL स्पर्धा असेल किंवा त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये बिग बॅश पहिलं वर्ष ज्यामध्ये केलेली कामगिरी, तदनंतर निश्चितपणे मागे वळून न पाहता ज्या प्रकारे कामगिरी करणारा हा गोलंदाज इब्रो सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला उस्मान तितकाच
आक्रमक घातक फलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर यश मिळणार का? फरदीन काझी त्या ठिकाणी जातोय आणि खूप चांगला प्रयत्न होता. अक्षरशः मिड विकेटचा खेळाडू तिथे आला नाही, मात्र कीपर बघा कुठपर्यंत पोहोचला आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ते म्हणजे 3. बघा उंच मिडल केला नव्हता, ज्या प्रकारे ऑन साईडला खेळायला गेलेले उस्मान पटेल, आपला आवडता फटका, टायमिंग होऊ शकलं नाही आणि त्या दरम्यान खूप चांगलं ग्राउंड कव्हर करत खूप चांगला कॅमेरा वर्क आमच्या कॅमेरामॅनचा प्रयत्न, थोडासा पुढे पडला टप्पा. धावसंख्या 3. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा टप्पा आणि निश्चितपणे बॅट्समन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संपर्क नाही. बॅट आणि बॉल मध्ये टप्पा पडणे थोडंसं बाहेर निघणारा लेग कटर चेंडू, दोन्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळणारा गोलंदाज आहे एम्ब्रोज. हो क्या बात है, सुंदर गोलंदाजी. या अगोदर आपण पाहिला ऑफ कटर पहिला चेंडू, दुसरा लेग कटर आणि आता यॉर्क. 3 वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे चेंडू. या अगोदर आपण धीरज भोईरला पाहिलं, ज्या पद्धतीने सुनील चावरी आणि भूषण पाटीलला बाद करताना 2 यॉर्कर स्पेशालिस्ट आपण पाहिलं. आणि आता मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरला रूम बनवून खेळला फटका. अयुब त्या ठिकाणी येतोय, नाही अयुब नाहीये, दिनू कांबळे आहे त्या ठिकाणी. दोघांची बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर निश्चितपणे अयुब आपल्याला दुसऱ्या संघातून खेळताना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय ज्या प्रकारे धावसंख्या स्कोर पुढे सरकताना, ते म्हणजे 4. एनडी अशरफ खान, सुहास पवार, केतन मात्रे, फरदीन काझी, इम्ब्रोज, त्याचप्रमाणे पहिलं षटक हाताळणारा सुलतान, त्यानंतर दिनू कांबळे. एक खूप चांगली स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला योगेश पवार. दुसरं षटक सुरू आहे, 1.4 धावसंख्या 4. बघा प्रत्येक संघाला टायमिंग दिले त्याप्रमाणे तुम्हाला त्या वेळेमध्ये, निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत ओव्हर्स. त्यामुळे विनंती राहील संघाला. शॉट थर्डमॅनला आपण पाहतो एक खेळाडू, तो म्हणजे केतन. आता मात्र ऑफ नंबर शफल केलं होतं या अगोदरच, मात्र जोपर्यंत चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट अवांतर धाव आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5. राईट मोर द विकेट. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिलं थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच मॉन्टी गोडेकर यांनी अवांतर धाव घोषित केली. क्या बात आहे, अप्रतिम. सकाळच्या सत्रामध्ये जे मिळत नव्हते कटर गोलंदाजीला, ते आता मात्र या ठिकाणी कटर गोलंदाज देखील किती प्रभावी मारा करू शकतात. एक भेदक गोलंदाजी या अगोदर सुलतान आणि आता आपण पाहतोय इम्रोज. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 1 आणि आता धावसंख्या 5. आता मात्र या चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल हिट. फिरोज या ठिकाणी येतोय आणि पायाने अक्षरशः फिरोजने थांबवलेलं आहे त्या चेंडूला. चांगले क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 1 धाव मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बिनबाद 6 धावा. उर्वरित ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल, जसं मगाशी म्हटलं मी, काउंटर अटॅक करावं लागेल. समवन हॅज टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. एक रिस्क देखील घ्यावं लागणार, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार ज्या पद्धतीने आपण या अगोदर देखील पाहिलेलं, ज्या पद्धतीने जे क्रिकेट सुरू आहे. पहिलं षटक सुलतानने अतिशय तोलामोलाची साथ ज्याला दिली ती म्हणजे इम्रोजने. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिल्यानंतर इम्रोजने या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या. आणि आता पुन्हा एकदा इम्रोज, ज्याचा पहिला स्पेल अप्रतिम टाकल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने तो विश्वास त्याच्यावर दाखवलेला आहे आणि तोच आता गोलंदाजीला येतोय. योगेश पवार, उस्मान पटेल या दोघांवर मोठी जबाबदारी राहील. कुठेतरी मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर किमान प्रत्येक ओव्हरमध्ये 2-3 मोठे षटकार आले तर हे कॅल्क्युलेशन वेगळं होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने ते बॅटिंग करावे लागेल. योगेश पवारकडे ती क्षमता निश्चितपणे आहे. त्याचप्रमाणे द कॅलिबर बॅट्समन ऑन द नॉन स्ट्रायकर उस्मान पटेल. गोलंदाजीसाठी सुलतान. पहिला चेंडू, काय अँगल, अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. स्लोअर वन मात्र टप्पा पडल्यानंतर प्रॉपर या ठिकाणी कंट्रोल छान आहे, नियंत्रणावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्वतः त्या ठिकाणी सुलतान जाणार. कॉटन बोल्टची संधी, खेळाडू बाद.
योगेश पवार बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 6. डीजे मध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने दोन्ही संघ समोर आले होते. आपण घटकोपरीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर निश्चितच एक वेगळ्या नावाने सिम्बल लायन्स ओडिशा विरुद्ध आपण एफ एम कंधारी किंग या दोन संघांना पाहिलं. आता देखील आपण हेच दोन संघ एकमेकांसमोर आहेत आणि आता नवीन फलंदाज येतो अयूब. कुठेतरी अयूबला सुरुवात करावी लागेल. धावसंख्या 6. एक गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ. 2.2 2.2. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुलतान येतोय. सज्ज होतोय स्ट्राईकला अयूब. टप्पा पडण्या अगोदरच या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले. जोपर्यंत त्या ठिकाणी डीप फाईन लेगला केतन मात्र चेंडूला थांबवतोय तोपर्यंत पंचांचा इशारा बायच्या रूपामध्ये एक धाव. बघा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने या चेंडूला पूल करायला गेले होते अयूब. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 7. एक गडी बाद. खूप छान गोलंदाजी. या अगोदर जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे एक धाव दिली होती क्षेत्रक्षणात थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय बदल. ज्या ठिकाणी मिड विकेट स्क्वेअर लेग आणि त्यानंतर लॉंग ऑन ज्या प्रकारे ऑन साईडला उस्मान पटेलसाठी ज्या पद्धतीने फरदीन थोडं क्षेत्रक्षणात बदल करतोय. पुढचा चेंडू उलटा चेंडू मिस होतोय आणि अजून एक फटका होऊ शकला असता षटकारामध्ये परावर्तित. मात्र ज्या प्रकारे एक आवश्यकता आहे ते फटके अजूनही मिळत नाही आहेत. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जरी असली तरी सुद्धा कुठल्या प्रकारे पावसाचा शिडकाव अजून होत नाही आहे. AR रॉयल वॉरियर्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. आज दुसरा दिवस. ओपन हाफ खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारे तारे सितारे आपल्याला मोरवा क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काल RK मोरवा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आज बघूया कोणता संघ. या अगोदर सेमीला आपण पाहिलं NP स्पोर्ट्स. स्लोवर वन क्लीन बोल्ड. क्या बात है. जेची गोलंदाजी सुलतानने केलेल्या आहे त्या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतोय. कंट्रोल खूप चांगला होता. नियंत्रण आणि क्लीन बोल्ड. डीजे नक्कीच खूप चांगली प्रभावी कामगिरी करावी लागेल. याकडे योगेश पवार याला आपण बाद होताना पाहिले. त्यानंतर अयूबला टाकलेला चेंडू अप्रतिम होता. स्लोवर बन होता. मात्र ज्या प्रकारे ब्लॉक होलमध्ये आपण पाहिला अक्षरशः टिपिकल यॉक केला होता आणि जोपर्यंत हेलिकॉप्टर स्ट्रोक जाईल तोपर्यंत क्लीन बोल्ड झाले होते. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम. मॅक्झिमम अमाऊंट पाहिले प्रत्येक बॅट्समन जो प्रयत्न करतोय समोर ऑन द राईज खेळायला किंवा पूल करायला जे टॉप एज किंवा लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅन किंवा बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते 1 ने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 2 गडी बाद. या ठिकाणी 70-70 स्पोर्ट्स ऑफिशियल चॅनलचे आपले तारिकभाई या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मात्र शुभम या ठिकाणी आलेले आहेत. तर मॅनेजर शुभम नाईक यांचा आपण सत्कार आणि सन्मान या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. सचिन येस बोललो नाव. गोलंदाजीसाठी येतोय अजून एक
असा एक व्यावसायिक क्रिकेट खेळणारा, ज्याला फॉलो करणारा कित्येक गोलंदाज आदर्श म्हणतात असा अनिकेत सानप. या अगोदर आपण विक्रांत चव्हाण यांना पाहिलं होतं. डी एन नगर अंधेरी अजून एक याच परिसरातील फिरकीचा जादूगर, जी ओळख आहे या ठिकाणी. स्ट्राईकला फलंदाज सचिन, नॉन स्ट्राईकला उस्मान. अजूनही उस्मान आहे, त्यामुळे निश्चितच उर्वरित 12 बॉलमध्ये खूप चांगली प्रभावी कामगिरी करावी लागेल संघाला. जो संघ आपण पाहत आहोत FM कंधारी किंग. गोलंदाजीसाठी सज्ज होते अनिकेत सानप. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला सचिन. टप्पा पडल्यानंतर शॉट थर्डमॅनला खेळाडू केतन म्हात्रे. मात्र खूप चांगल्या प्रकारे आपण पाहत आहोत ज्या प्रकारची फिरकी या अगोदर आपण विक्रांत चव्हाणची पाहिली, आणि तितकाच खूप हातभर वळण करणारा हा चेंडू. फिरकीचा जादूगार अनिकेत सानप याचा पहिला चेंडू राईट ऑन मनी, राईट ऑन द स्पॉट आपण ज्याला म्हणतो, ज्या टप्प्यावर टाकलेला आहे एक्झॅक्टली. आता मात्र पूल करायला गेले. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंप फॉर शफल नाही झाले, मात्र त्या चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेल्या 1 धाव एकेरी धावेने. आत्ता मात्र दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते 10. 2 गडी बाद, 4थं षटक मार्गस्थ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला उस्मान पटेल. आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅकची गरज आहे. ऑन साईडला खेळलेला फटका डीप मिड विकेटवर सुहास पवार त्या ठिकाणी जाणार. चित्याच्या चिपळाईने जोपर्यंत जाईल तोपर्यंत निश्चितच ट्रॅव्हल होत नाहीये चेंडू, कारण थोडीशी आपण दाट गवताची वस्ती पाहतोय त्या ठिकाणी. मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. FM कंधारी किंग इन द 4th ओव्हर. लेफ्ट ऑन राउंड द विकेट वन्स अगेन अनिकेत सानप. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने वळण घेणारा, फलंदाजाला चकवणारा चेंडू, थोडासा रीड करायला कुठल्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय. खूप छान अशी गोलंदाजी अनिकेत सानप याच्याकडून. राऊंड विकेट टाकताना देखील आपण पाहतोय, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मॉन्टी रिव्ह्यू वाईटसाठी. ओके, वाईटसाठी डिलिव्हरी. अजून एक सुंदर गोलंदाजी, अजून एक डॉट, निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी वारंवार आपण पाहतो. या अगोदर सुलतान, त्यानंतर आपण गोलंदाजी करताना पाहिलं इम्रोज, आणि आता अनिकेत सानप. 4थं षटक सुरू आहे. धावसंख्या 12, 2 गडी बाद. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओव्हर 1. चेंडूवर दिनू कांबळे डीप पॉइंट वरून येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली, आणि जोपर्यंत थ्रो येईल आणि खेळाडू बाद होतोय उस्मान पटेल, आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 1 ने पुढे सरकेल. 13. 3 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13.
नवीन फलंदाज मुजम्मिल, तर गोलंदाज येतोय फिरोज. लेफ्ट आर्म विथ द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. शेवटचा निर्णायक हे षटक असेल, कारण उस्मान पटेल बाद झाल्यानंतर निश्चितपणे आता सचिन आणि या फलंदाजावर मोठी जबाबदारी राहील. मुजम्मिल नॉन स्ट्राईकला सचिन, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते फिरोज. धावसंख्या 13, 3 गडी बाद. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खूप छान अँगल सर्व तिन्ही गोलंदाजांना आपण पाहिलं या अगोदर. अनिकेत सानप, इम्रोज खान, त्याचप्रमाणे सुलतान याने टाकलेले टप्प्यावरचे चेंडू आणि तोच टप्पा पकडून चौथा गोलंदाज फिरोज हा देखील अप्रतिम सुरुवात करतोय. मात्र उर्वरित चेंडूवर आक्रमण करावं लागेल. बॅटचा टप्पा त्या पद्धतीने पडल्यानंतर जो स्ट्रोक खेळले वाईडी शॉट थर्डमॅन, मॅक्झिमम आपण शॉट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी टॉप एज लिडिंग एज पाहिलेत. क्वचित आपल्याला ऑन साईडला षटकार अजून तरी पाहायला मिळू शकले नाही. मात्र आवश्यक आहे त्या मोठ्या फटकांची. फलंदाजांना निश्चितपणे बांधून ठेवले. डावखुरा फलंदाजावर आता जबाबदारी राहील. धावसंख्या 14. जलद गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या खालच्या टोला लागून यष्टीरक्षक फर्दीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, थांबतोय. आणि ज्या पद्धतीने बॅट्समनना टेम्परामेंट आणि फुटवर्क दाखवतोय त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 14. आता मात्र या ठिकाणी निश्चितपणे पॉवरफुल हिट करतोय, पुल करतोय चेंडू आउट ऑफ द पार्क, डिस्क्वॉलिफिकेशनच्या वरून षटकार. धावसंख्या 20, 20. गोलंदाजांसाठी एक संधी निर्माण करू शकतात त्या पद्धतीने बॅटिंग मुजम्मिलला उर्वरित 2 चेंडूवर करावी लागेल. आता मात्र डाव्या यष्टी बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतोय का बघूयाच. अजित म्हात्रे सर वाईड घोषित करताय. अवांतर धाबेने धावसंख्येत भर पडते. 21. डाव्या यष्टी बाहेर खूप जलद गतीने टाकलेला वेग आपण पाहिला, मात्र डिरेक्शन चुकीची होती. आखूड टप्प्याचा चेंडू ओळखला आणि चेंडूला या देखील पाठवलाय आर पार, सीमा पार. हा येतोय खणखणी षटकार. संबळपूर आणि शौर्य हर्षित या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉससाठी यायचंय. आता मात्र लेमन कट या ठिकाणी पाहायला मिळते. जोपर्यंत ऍक्शन मध्ये फरदीन एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्यासाठी रनआउटची संधी आणि खेळाडू बाद होतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 28 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. मॅक्झिमम फरदीन काझी आणि थर्डमॅनच्या खेळाडूंना, बॅकवर्ड पॉईंटच्या खेळाडूंना ऍक्शन मध्ये पाहिलं. मात्र जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात सुलतान याने करताना पाहिलं. 2 षटकांमध्ये ज्या प्रकारची सुरुवात त्याने दिली, पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव फक्त देताना ज्या प्रकारे फलंदाजाला बांधून ठेवलं योगेश पवार आणि उस्मान पटेल यांच्यासारख्या फलंदाजांना. तदनंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने अयूब बाद झाला आणि सचिन आणि मुजम्मिल यांनी देखील, मुजम्मिलने निश्चितपणे प्रतिकार केला. एक थोडी छानपैकी पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 षटकार आले. धावसंख्या 27. टोटल जिंकण्यासाठी आवश्यक धावांची गरज आहे. टोटल 28 झाले. 29 धावांची गरज. 29 टू विन. MUCC सिल्वर स्टार संबळपूर या संघाला, त्याचप्रमाणे शौर्य हर्षित या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉससाठी तयार राहा. पवन खेणे या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितपणे खूप जबरदस्त कामगिरी करणारा हा देखील फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू.
सर्वांची गाणी वाजणारच आहेत. मी सुमित ढेकळे यांना विनंती करतोय, बाहुबली सुमित ढेकळे आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील सामन्याचा टॉस MUCC सिल्वर स्टार विरुद्ध शौर्य हर्षित. पवन केणे या ठिकाणी आलेले आहेत आणि पवन केणेसाठी देखील हे सर्व फॅन फॉलोअर्स, त्याचे छोटे दोस्त मंडळी सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आलेले आहेत. टॉस साठी विश्वनाथ जाधव आलेले आहेत आणि पवन केणे हे दोन कॅप्टन आपण पाहणार आहोत. आणि विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. विश्वनाथ या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पवन, तर जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. विनंती राहील आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. शुभम नाईक आपणास देखील विनंती राहील 70-70 स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनल आदरणीय तारिक भाई मात्र या ठिकाणी विनंती करेन, ते नाही आहेत उपस्थित, तर निश्चितपणे शुभम नाईक आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपला सत्कार आणि सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करणार आहोत. फरदीन काझी आणि केतन म्हात्रे गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये व्यावसायिक टेनिस क्रिकेट असेल आणि भारतभर किंवा भारताच्या बाहेर देखील जाऊन ज्या ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा दर्जा उंचावलेला आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं अस्तित्व वलय निर्माण केले असे खेळाडू 7 ते 8 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर नक्की हा असा एक खेळाडू ज्यावेळेस परेल, काळाचौकी, दादर, नायगाव, त्यानंतर शिवडी या परिसरातून आपल्या क्रिकेटला एक वेगळी सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं. ज्यावेळेस कमी वयामध्ये आपण पाहिलं घाटकोपरच्या पंतनगरच्या स्पर्धेमध्ये ज्याने 4 व्हीलर जिंकली आणि तदनंतर नक्कीच मागे वळून पाहिलं नाही असा फलंदाज आणि नेहमीच ज्याच्या नावाची चर्चा तो म्हणजे नॉन स्ट्राईकला फरदीन काझी, स्ट्राईकला केतन म्हात्रे, बाईक सम्राट ज्याला आपण म्हणू शकतो आणि नेहमीच ज्याची ओळख वाकलन संघाचा असा एक खेळाडू. ग्रामीण क्रिकेटपासून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात आणि तदनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भल्या भल्या गोलंदाजांना ज्यांच्या गोलंदाजांची दाणादाण उडून त्रिधा तिरपीट करणारा असा हा फलंदाज, आक्रमक तितकाच घातक डेंजर फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन रोहित यादव. मगाशी मी उल्लेख केला की काही गोलंदाजांनी यावर्षी या मोसमामध्ये पावसाळी रबर बॉलमध्ये कमी धावा डिफेंड केल्या, त्यापैकी हा गोलंदाज आहे ज्याच्या नावाची चर्चा आपण पाहिली. काळाचौकी परेलची स्पर्धा, तदनंतर रोहित यादव याने गेल्या वर्षी देखील घेतलेली जबरदस्त कामगिरी, काही निर्णायक झेल देखील आपण पाहिले तर याचे व्हायरल झाले होते व्हिडिओ. ज्या पद्धतीने खेळाडू म्हणून देखील एक अप्रतिम गोलंदाज आणि तो पहिले षटक घेऊन येतो. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट, पहिला चेंडू स्ट्राईकला केतन म्हात्रे. धावांचं लक्ष आहे 29. पहिला चेंडू स्लोअर वन, खूप अप्रतिम टप्प्यावर आणि बॅट्समन ऑन साईडला खेळायला गेले मात्र टप्पा ओळखू शकले नाही. 2 दिग्गज संघांमध्ये एक लढत पाहते मात्र ज्या पद्धतीने 29 धावांचं केवळ लक्ष आहे. बघूया कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. आणि रोहित यादव देखील या ठिकाणी खूप स्पिरिट दाखवतोय आपलं, स्पोर्ट्समॅन स्पिरिट, त्याचप्रमाणे गटसी क्रिकेटर हा देखील आहे. आता मात्र डाव्या एष्टीवर फुल टॉस, आरपार चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या वरून उत्तुंग षटकार केतन म्हात्रे. षटकार आहे, धावसंख्या 6. हा देखील फुल टॉस मात्र तितकंसं प्रॉपर टायमिंग करू शकला नाही कारण गती थोडीशी कमी होती. चेंडू जोपर्यंत डीप वरून खेळाडू जातो फील्ड करेल त्या दरम्यान 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 7. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 22. रोहित यादव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. मोरवा क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही AR रॉयल वॉरियर्स आयोजित मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या दिवशी ओपन हाफ खुल्या गटातील या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. सुरुवातीला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध कंधारी किंग. आता मात्र रिवर्स चेंडूला पाठवलेल्या फरदीन काझी याने पॉइंटच्या दिशेने चौकार, खणखणीत दणदणीत रिवर्स आणि प्रेक्षकांचा देखील टाळ्यांचा गजर होतोय.
मध्ये देखील आपण त्याला पाहिलं ज्या प्रकारची तो बॅटिंग करत होता आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एक फॅन फॉलोअर असतात. मगाशी आपण थॉमससाठी ज्या डगआउटमधून टाळ्या वाजल्या त्याच कोपऱ्यातून आपण पाहतोय आता फरदीनसाठी देखील टाळ्या येत आहेत. पुढचा चेंडू आता मात्र सोप्पा झेल हो नाही. डोमेन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. हलक्यासा हाताने नक्कीच लूज बॉटम हँडचा वापर केला. चेंडू खेळून काढला वाईडिश लॉंगॉनला. जोपर्यंत खेळाडू त्याकडे फील्ड करेल 1 धाव. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी धावांची अजूनही गरज आहे 17. 17 मोर रन्स नीड टू विन दिस मॅच फॉर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. स्ट्राईकला आहेत केतन म्हात्रे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट रोहित. आणि खूप चांगल्या प्रकारे चेंडू वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर गिरकी घेणारा चेंडू. पहिले षटक समाप्त होते प्रीतम या ठिकाणी रोहित यादवचं. धावसंख्या 12 बिनबाद. डीजे सत्यम चौधरी. लेग ब्रेक टाकणारे काल आपण ओम सिंगला पाहिलं गोरेगाव परिसर. आणि स्ट्राईकला फरदीन. पहिला चेंडू ऑफस्टंपवर शफल करून थोडंसं टप्पा पडल्यानंतर विथ द स्पिन नाही मात्र स्पिन झाल्यानंतर ते खेळले आणि 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 13. समोर केतन म्हात्रे. या अगोदर देखील ते आपण गाणं वाजलेलं पाहिलं आणि ज्या पद्धतीने ही ओळख आहे केतन म्हात्रेची. टप्पा अप्रतिम. रोहित यादवने या अगोदर प्रभावित केला आणि त्यानंतर मग काल जे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरत नव्हते मात्र स्टँडर्ड क्रिकेट जर असेल तर किती महत्त्वाची गोलंदाजी करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सत्यम चौधरी दाखवतोय. अनिकेत सानपला आपण पाहिलेलं टप्पा पडल्यानंतर या चेंडूला देखील मिड विकेटला खेळून काढलेलं जोपर्यंत जमेल त्या ठिकाणी येईल 1 धाव. प्रयत्न निश्चितपणे सुरू आहे. जरी आपण म्हटलं की 29 असल्या तरी सुद्धा गोलंदाज त्याची स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. कल्पना सत्यमला देखील आहे. समोर फरदीन काझी आहे. सत्यमला ही देखील कल्पना आहे की केतन म्हात्रे फलंदाजी करतोय मात्र माझ्या हातात देखील चेंडू आहे त्यामुळे मला माझ्या स्ट्रेंथप्रमाणे गोलंदाजी करायचं आहे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सत्यम दाखवतोय. पुढचा चेंडू आणि संधी आहे. खेळाडू बाद होतोय. अपील केलेला आहे आणि यस खेळाडू बाद होतोय. फरदीन काझी पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 14. त्याने 7 ते 8 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यावेळेस शेखर देशपांडे सरांनी खूप कौतुक देखील केलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारच्या टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून आत्ताच म्हटलं मी की जरी 29 धावा करायच्या असल्या तरी सुद्धा जो मेरी स्ट्रेंथ है उस पर मुझे गेंदबाजी करनी है वही यहाँ पर दिखा रहे हैं. हालांकि पता है कि फरदीन है केतन है हर एक गेंद पर प्रहार करने की कोशिश प्रयास करेंगे लेकिन अब आएंगे दीनू कामले. जिस तरह से अच्छे रिस्ट स्पिनर ये गेंदबाज हम सत्यम को देख रहे हैं. आणि आता दीनू कांबळे येतोय डावखुरा फलंदाज. या अगोदर देखील सरांनी उल्लेख केला होता की नुकतीच घाटकोपर जी लेजंड ट्रॉफी आपण पाहिली त्या ठिकाणी देखील या दोन संघांमध्ये एक छान अशी लढत पाहायला मिळाली होती. आणि आता आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला ते आव्हान दिलेलं आहे. मात्र माफक आव्हान आहे, मोठं आव्हान नाही आहे. 29 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 14 धावा आपण धाव फलकावर पाहतोय आणि 15 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू आता मात्र सरळ मारलेला फटका. अयूब येतोय. या अगोदरच अयूबला सांगितलं होतं मात्र चेंडू सीमापार. हा येतोय चौकार. लेग ब्रेक छान ओळखला विथ द स्पिन. खूप छान अक्षरशः पंचांच्या डोक्यावरून सरळ मारलेला फटका. प्रयत्न केला अयूबने मात्र चेंडू सीमापार. चौकार. धावसंख्या 18. आता मात्र
थोडेसे डबल माइंड झाले. अपील करू त्या अगोदर काय घडणार बघूया. या ठिकाणी अपील देखील केलं होतं, मात्र त्या दरम्यान कुठल्या प्रकारे संधी मिळू शकली नाही. स्लोवर बन थोडासा टॉस केला होता, फ्लाईट दिली होती चेंडूला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18, एक गडी बाद. धावांची गरज आहे 11. बघूया गोलंदाज कोण येणार. पुन्हा एकदा रोहित यादव येणार की जिशान येणार, कारण या अगोदर आपण अनिकेत सानपला पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी केली. इम्रोज खान त्याचप्रमाणे सुलतान याने टाकलेले षटक, ऑफ कटर, लेग कटर अप्रतिम ठरले. आणि आज सर्व प्रेक्षकांना आणि विशेषतः या स्पर्धेवर जर कोणी विशेषतः डावखुऱ्या गोलंदाजाने, जलद गती गोलंदाजाने प्रभाव टाकला असेल तर तो धीरज भोईर. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 षटकामध्ये केवळ 17 धावा देताना 3 गडी बाद केले होते. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धेतून वेगवेगळ्या खेळाडूंची ओळख निर्माण होते. त्यातील धीरज भोईर आपण पाहिलं तर निश्चितच नवी मुंबईचा खेळाडू. पुन्हा एकदा चेंडू मिळाला विथ द स्पिन, टायमिंग प्रॉपर आणि आउट ऑफ द पार्क. उत्तुंग षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून. धाव संख्या 24. बॉल द्या. आणि आता धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 5. औपचारिकता पूर्ण करावी लागेल, मात्र विनंती राहील या ठिकाणी MUCC सिल्वर स्टार आणि शौर्य हर्षित दोन्ही संघाने हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टप्पा पडल्यानंतर टर्न होणारा हलकासा बाहेर निघणारा चेंडू यष्टीरक्षक उस्मान पटेल त्या ठिकाणी आहेत. रोहित यादव सज्ज होते. पुढचा चेंडू आणि आता कव्हरच्या वरून मात्र अप्रतिम झेल जिशान खान याचा. केतन मात्रे परततोय, रोहितला मिळतं यश. 24 धाव संख्या. दुसरा गडी बाद. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणि आता AR रॉयल वॉरियर्सचा ब्रँड एम्बेसेडर, स्टंटमैन एंडी अशरफ खान. AR रॉयल वॉरियर्स की जी जान, जो लगाएंगे इस मैच में भी अपनी जान, आन बान शान. लेकिन जिस अंदाज से ये भी खेलते हैं अशरफ खान, बल्लेबाजी के लिए आएंगे. जीतने के लिए केवल 5 रन की दरकार. गेंदबाजी में रोहित यादव ने फिर एक बार अपने आप को प्रूव किया है. जिस तरह की टप्पे पर वो गेंदबाजी कर रहे हैं, इसके पहले अनिकेत सानप को हमने देखा था. टप्पा गिरने के बाद गेंद किस तरह से घुमाने वाले गेंदबाज, घूमती हुई गेंद. और रबर बॉल में भी इस तरह से अगर ग्रिप आपको मिलती है तो निश्चित तौर पर आपके लिए बड़ी उपलब्धि है. पुढचा चेंडू, फुल टॉस, फ्लैट षटकार. इट्स अ विनिंग स्ट्रोक बाय स्टंटमॅन अँड ब्रँड एम्बेसेडर ऑफ AR रॉयल वॉरियर्स. शेवट गोड करतोय. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. आणि आता विनंती करेन MUCC सिल्वर स्टार आणि शौर्य हर्षित या दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. लक्षात घ्या, खेळपट्टीवर आपल्याला प्रॅक्टिस करायची नाही. पिच पर कोई भी प्रॅक्टिस ना करे तो अच्छी बात है. सर्वांना विनंती राहील. विश्वनाथ असेल, त्याचप्रमाणे राहुल जोगाडिया, सर्वांना विनंती राहील. शौर्य हर्षित विरुद्ध सुरू होणारा सामना MUCC सिल्वर स्टार. यानंतर एक छोटंसं मधुर संगीत घेऊया, मात्र त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच सुलतान खान. 2 षटकांमध्ये 3 रन आणि 2 विकेट घेणारा सुलतान खान ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सुलतान खान आपण यायचं आहे. राहुल, संघाचे संघमालक आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, या संघाचे संघमालक दीपक चव्हाण यांच्याकडून सुलतान खानसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. अभिनंदन सुलतान. तर यानंतर शौर्य हर्षित विरुद्ध MUCC सिल्वर स्टार या सामन्याकडे आपण वळणार आहोत. एक मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर थेट